ओम शांती. आज 19/7/2026 रविवारचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य. पुनर्चलित मुरली आहे 18/1/2011. आजच्या वाणीमध्ये बाबांनी ब्रह्माबाबांच्या जीवनातील अनेक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्माबाबांनी जीवनमुक्त स्थितीचा अनुभव कसा केला, त्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा बाबा आनंदात आणि मौजमध्ये कसे राहिले, बाबांनी आपल्या स्वतःला कशा पद्धतीने अथक ठेवलं, या गोष्टींचं वर्णन करत करत शिवबाबांनी आपल्याला सांगितलं की ब्रह्माबाबांना आपल्याला अनुकरण करायचं आहे. ब्रह्माबाबा जर पुरुषार्थ करू शकतात तर तसाच पुरुषार्थ मग बाबांनी त्यामध्ये ग्रहपाठाच्या रूपात आपल्या सर्वांना सांगितलं की व्यर्थाला एक सेकंदात फुलस्टॉप लावता येतो का? देह आणि देहाच्या दुनियेला विसरता येतं का? आणि बाबांनी मनाला लगाम लावण्याचा उपाय सांगितला. कोणती अशी लगाम आहे ज्याद्वारे मन नियंत्रणात येतं, याचं विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. आजच्या मुरलीचं मुख्य हेडिंग टायटल आहे ब्रह्मा बाप समान जीवन मध्ये राहत असताना जीवनमुक्त स्थितीचा आनंद घेऊन स्नेहाची भेटवस्तू मनजीत जगतजीत बनवून द्या. आज बाबांचा स्मृती दिन आहे. ब्रह्मा बाबांच्या आठवणीमध्ये सर्वजण राहतात. 18 जानेवारीची वाणी आहे. ब्रह्मा बाबांचा स्नेह सर्वांच्या मनामध्ये आजच्या दिवशी विशेष सामावलेलं असतं. म्हणून सकाळी 4 वाजतापासून विशेष सर्वजण बाबा सुद्धा या स्नेहाला अनुभव करतात. मनातील प्रेमाची निशाणी आहे की ब्रह्मा बाबांच्या आठवणीमध्ये बऱ्याच जणांच्या मनामध्ये सुद्धा ब्रह्मा बाबाच्या स्मृतीची माळा सदैव येते आणि बाबांनाही ती माळ पोचते. डोळ्यांच्या भाषेने बाबा प्रेम देतात, अर्थात दृष्टी देतात. दृष्टीद्वारे स्नेह प्रेम याची वर्षा बाबा करतात. माझा बाबा ही स्मृती आपल्या सर्वांना नेहमी येते. बाबा माझा आहे या अनुभवाने आपण बाबांचे बनलेलो आहोत. हेच प्रेम देहाचे भान सेकंद मध्ये विसरण्यासाठी मदत करते. बाबावरती जे आपलं स्नेह आहे, प्रेम आहे, त्या प्रेमामुळे आपण देही अभिमानी बनू शकतो. बाबाशिवाय कोणतीच गोष्ट अशा मुलांना आकर्षित करू शकत नाही. आज स्मृती दिवस, आणि स्मृती दिवस म्हणजे बाबा म्हणतात समर्थी दिवस, शक्तिशाली बनण्याचा दिवस. मुलांना आजच्याच दिवशी ब्रह्माबाबा आणि शिवबाबा यांनी करणहार बनवले. करणहार बनण्याचा तिलक लावला. म्हणजेच आजच्याच दिवशी सन शोज फादर, पित्याला प्रत्यक्ष करण्यासाठी मुलांना बाबांनी समोर केलं, निमित्त बनवलं बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी. कारण ब्रह्माबाबा अव्यक्त झाल्यानंतर मुलांच्या द्वारेच बाबा प्रत्यक्ष होण्याचं कार्य सुरू झालं. म्हणूनच 18 जानेवारी अर्थात स्मृती दिवस, अर्थात करणहार बनण्याचा दिवस. बाबा म्हणतात तुम्ही जेव्हा स्वतःला करणहार समजता, करावनहार बाबा आणि आपण करणहार असे जेव्हा समजता, तेव्हा आपोआपच निमित्त भाव जागृत होतो. आपोआपच निर्माण अर्थात निरहंकारिता यायला लागते.
बाबांनी फायदा सांगितलेला आहे कर्णहारच्या स्मृतीचा. आणि जेव्हा आपण निमित्ताने निर्माण बनतो तेव्हा मस्तकावर सेवेचे फळ चमकणारा सितारा स्पष्ट दिसायला लागतो. सेवेचं फळ निमित्त भावमुळे हलकेपणाची स्मृती, चमकणारा सितारा अनुभव अनेकांना व्हायला लागतो. पुढे बाबा सांगतात, ब्रह्मा बाबा आज विशेष खुश होत आहेत आणि आधी पण सेवेसाठी निमित्त बनून मुलांना बाबा नेहमी सेवेच्या शुभेच्छा देतात. जसे ब्रह्मा बाबा जीवनात राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करत होते, खर तर ब्रह्मा बाबांवर किती मोठी जिम्मेदारी होती. ब्रह्मा बाबांना किती अथक राहावं लागलं सेवेसाठी आणि सर्वांना योगी बनवण्याचा प्रयत्नही ब्रह्मा बाबांनाच करावा लागला. कारण मुलांना तर योग काय आहे माहीतच नव्हतं. बाबा म्हणतात, ब्रह्मा बाबांनी अशा व्यस्त दिनचर्येमध्ये सुद्धा स्वतः जीवनमुक्तीचा आनंद घेतला. म्हणून भक्तीमध्ये सुद्धा ब्रह्माला कमल फुलावर दाखवतात, कमळाचं आसन. आणि ब्रह्मा बाबा सदैव भिन्न भिन्न युक्ती सांगत असत. मुलांना सुद्धा फरिश्ता बनण्यासाठी बाबा सुद्धा विभिन्न युक्ती मुलांना सांगतात आणि फरिश्ता स्वतः बाबा आपल्याला सुद्धा फरिश्ता बनवू इच्छितात. म्हणून सर्व मुलांचं एकच लक्ष आहे, बाप समान बनणे. परंतु मुले आत्ता देही अभिमानी आणि लगेच देह अभिमानामध्ये येतात. मुले आता ठीक राहतात, ठीक करतात पुरुषार्थ, परंतु बाबांना मुलांकडून एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे निरंतर प्रत्येक स्वमान किंवा प्रत्येक विषयामध्ये निरंतरता हवी. सदा बाबा म्हणतात, सदा पुरुषार्थ करा, सदा ठीक राहा. योगी बनलो आहोत, परंतु सदा योगी बना. बाबांना ही अपेक्षा आहे मुलांकडून. मुले योगी तर आहेत, योग लावत आहेत, योग करत आहेत, परंतु निरंतर योगी बनवू इच्छित आहेत बाबा. प्रत्येक तासामध्ये जो अभ्यास आपला चालू आहे, 1 सेकंद, प्रत्येक तासामध्ये काही वेळ व्यर्थाला फुल स्टॉप, तर यामध्ये सुद्धा बाबांना आपल्याकडून अपेक्षा आहे की प्रत्येक तासाला जे करत आहे त्याला निरंतर मध्ये आणा. पुढे बाबांनी आठवण करून दिलं की म्हण आहे की मन जिते जगत जीत. मनाला जो जिंकेल तो विश्वाला जिंकू शकेल. आता मनात जो विचार आला त्या विचारामध्ये आपण किती वेळ स्थिर राहतो हे आपल्याला स्वतःला पाहायचं आहे. बाबांनी आज खूप सुंदर पॉइंट सांगितला की मनाला शक्तीची लगाम लावा. मनाला शक्तीची लगाम लावून जसे मनाला चालवायचे आहे तसे चालवा. जसं आपण कर्मेंद्रियांसाठी म्हणतो माझा हात, माझा पाय, माझा शब्द वापरतो, तसंच मनासाठी सुद्धा म्हणतो की माझ्या मनात असा विचार येत आहे. मग बाबा म्हणतात, कर्मेंद्रियांना माझे म्हणता तसेच मनालाही माझे म्हणता आणि ज्याला माझे म्हणता त्याचे तुम्ही मालक आहात. मग माझे म्हणणे, माझे बनणे म्हणजेच मालक. मालिकपणाची स्मृती ठेवा. बाबांनी खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे, याचा नक्कीच आपण अभ्यास करावा. पुढे बाबांनी सांगितलं, शुद्ध विचार व्यर्थ विचारांना आपोआपच संपवतात. म्हणून शुद्ध विचारांची वृद्धी म्हणजेच व्यर्थ विचारांची समाप्ती. इच्छा आहे योग लावण्याची, पण संस्कार आहे व्यर्थ विचार करण्याचा.
त्यामुळे काय होतं, योग लावण्याची इच्छा असून सुद्धा व्यर्थ विचाराचा संस्कार असल्यामुळे योगाद्वारे जी सिद्धी, सफलता प्राप्त करायला पाहिजे ती नाही भेटत. म्हणून बाबा म्हणतात, आत्मा मालक आहे आणि मन त्याचा साथी आहे, ही स्मृती ठेवा. मन मालक नाही, आत्मा मालक आहे आणि मन आत्म्याचा साथी आहे. आणि जो साथी असतो ना, त्याला प्रेमाने चालवायचं असतं. बाबा म्हणतात, मनाला सुद्धा प्रेमाने चालवा. आज ब्रह्मा बाबांनी एक भेटवस्तू मुलांना मागितली. बाबा म्हणले, आजच्या दिवशी तुम्ही सर्वजण मला एक भेटवस्तू द्या. कोणती भेटवस्तू? आज बाबा म्हटले, व्यर्थ विचार मला देऊन टाका. 4 घंटे आपण किती वेळ योगामध्ये एका विचारामध्ये स्थिर राहू शकता? व्यर्थ विचारांना फुलस्टॉप लावू शकता का? किती वेळ फुलस्टॉप लागतो? फुलस्टॉप लावण्यासाठी किती वेळ लागतो? आज बाबांनी सांगितलं, स्ट्रॉंग, शक्तिशाली आठवण पाहिजे. आणि जेव्हा शक्तिशाली शुद्ध विचार असतात, तेव्हा व्यर्थ विचार बंद आपोआप होतात. आणखीन एक युक्ती बाबांनी सांगितली, व्यर्थ विचारांना जर संपवायचं असेल, व्यर्थ विचार बंद करण्यासाठी ब्रह्मा बाबांनी एक युक्ती सांगितली. ब्रह्मा बाबांच्या प्रेमास मनातून आठवा. ब्रह्मा बाबांनी जी दिलेली पालना आहे, ब्रह्मा बाबाद्वारे जो अनुभव, प्रेम, स्नेह, कारण ब्रह्मा आई पण आहे ना, त्यांच्याद्वारे जो प्रेमाचा अनुभव झालेला आहे, तो अनुभव पण आठवणं म्हणजे व्यर्थाला संपवणं. कारण बाबा पिता पण आहेत, सखा पण आहेत, मुलगा पण आहेत. आणि जो संबंध आपण बाबांसोबत जोडलेला आहे, त्याद्वारे प्राप्ती 100% झालेली आहे. ती प्राप्ती आठवणे म्हणजे सुद्धा व्यर्थाला फुलस्टॉप लावणे. संबंध आठवा, बाबाकडून मिळालेली प्राप्ती आठवा आणि आठवणीची यात्रा ठीक करा. बाबा म्हणतात, बाबा माझा आहे ना, मग बाबा माझा आहे असं मनातून म्हणा. बाबांनी म्हटलं की 15 दिवस अभ्यास करा की व्यर्थ विचारांना मी किती वेळामध्ये फुलस्टॉप लावू शकते. अभ्यास करा आणि हा अभ्यास आपल्याला निरंतर ठेवायचा आहे. नंतर बाबांनी महाराष्ट्रच्या ग्रुप सोबत बोलले. महाराष्ट्रवाल्यांना बाबांनी महान काम दिले. महान काम बाबा देतात. बाबा म्हणतात, रोजचा ग्रहपाठ म्हणजेच रोजचे महावाक्य. अभ्यास दिला बाबांनी, रोजच्या मुरलीचा अध्ययन अभ्यास असा करा की जसा हा बाबांनी दिलेला मला ग्रहपाठ आहे. काही मुले म्हणतात की बाबांवर आमचं खूप प्रेम आहे, पण मुरली ऐकण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. तर बाबांनी खूप सुंदर विश्लेषण याचं केलेलं आहे, कम्प्लीट एक पॅराग्राफ. आणि बाबा म्हणतात की बाबांशी प्रेम म्हणजेच मुरलीशी प्रेम. मुरलीसाठी वेळ नाही, अर्थात बाबांवर प्रेम नाही. बाबांनी ब्रह्मा बाबांचं सुद्धा उदाहरण आज सांगितलं की शेवटच्या दिवशी सुद्धा ब्रह्मा बाबांनी महावाक्य चालवले. प्रत्येक मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रत्येक मुलांना पत्राद्वारे ईश्वरीय महावाक्य पोचवले. त्यामुळे ब्रह्मा बाबांनी जसं अथक पुरुषार्थ केला, ब्रह्मा बाबांनी जसं मुरलीवरती प्रेम ठेवलं, तसं आपल्याला ठेवायचं आहे. नंतर बाबांनी डबल विदेशींशी वार्तालाप केला. डबल विदेशींची महिमा बाबांनी केली की त्यांना सेवेचा खूप उमंग आहे, उत्साह आहे. परंतु बाबांनी अभ्यासही दिला, जे करायचे आहे ते आता करा. उद्यावरती कोणतीही गोष्ट सोडू नका. ब्राह्मण जीवन जसं जरुरी वाटतं, तसं सेवा सुद्धा जरुरी आहे.
सेवा करा आणि दुसऱ्यांकडून करूनही घ्या. शेवटी बाबांनी चारही बाजूंच्या मुलांची एक एक आठवण करत पत्र, बाबांना दिलेले स्नेह, आठवण याचं रिटर्न परतफेड बाबांनी सर्वांना आठवण करून आठवणींनी स्नेह आणि प्रेमाची सुप्रभात आठवण दिली. विज्ञानाच्या साधनांच्या द्वारे जे जे दूर बसून ऐकत आहेत त्यांना सुद्धा बाबांनी मनातील प्रेम आणि सुप्रभात, नमस्ते नमस्ते आठवण दिली. आपणही म्हणायचंय, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं वरदान आहे, सत्यता आणि स्वच्छतेची धारणेद्वारे समीपतेचा अनुभव करणारे संपूर्ण मूर्त भव. सर्व धारणामध्ये मुख्य धारणा आहे सत्यता व स्वच्छता. एकमेकांप्रती मनामध्ये बिलकुल स्वच्छता पाहिजे. जसे स्वच्छ वस्तू स्पष्ट असते ना, तसे एकमेकांची भावना, भाव, स्वभाव स्पष्ट दिसला. जिथे सत्यता, स्वच्छता आहे तिथे जवळीकता आहे. जसे बापदादांच्या जवळ आहे तसे आपसामध्ये मनाची समीपता पाहिजे. स्वभावातील भिन्नता समाप्त झाली पाहिजे. म्हणून मनातले भाव, स्वभाव एकमेकांशी मिळवा. जेव्हा स्वभावामध्ये फरक दिसणार नाही तेव्हाच आपण संपूर्ण मूर्त म्हणवले जाऊ. आजचा सुविचार, बिघडलेल्या सुधारणे हीच आहे सर्वात मोठी सेवा. अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीत राहून शक्तिशाली आठवण अनुभव करा. योगाला ज्वाला स्वरूप बनवण्यासाठी 1 सेकंद बिंदू स्वरूप बनून मनबुद्धीला एकाग्र करण्याचा अभ्यास करा. मनाला थांब म्हटलं की थांबता आलं पाहिजे. मनातील विचारांना निर्णय शक्तीच्या द्वारे दिवसभर वापरा. शक्तिशाली ब्रेकद्वारे मन बुद्धीला कंट्रोल करता आलं पाहिजे. जेव्हा मनाला, बुद्धीला जिथे फुल स्टॉप ब्रेक लावायचा आहे तिथे जर लागत असेल 1 सेकंदात, तर मग आपला ज्वाला स्वरूप योग आहे. तर याचं पूर्ण विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आपण याचा नक्कीच अभ्यास करूया, चिंतन मंथन करूया. ओम शांती.